जागतिक जलपर्यटन केंद्र असलेल्या मुनावळे येथे पहिल्यांदाच फ्लेमिंगो पक्षाचं आगमन झाल्यानं निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। स्थलांतरित गुलाबी फ्लेमिंगोच्या हजेरीमुळे परिसराचं सौंदर्य अधिकच खुललं असून त्यांना पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होते आहे। त्यामध्ये काळी चोच असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या अधिक दिसते। येथील अनुकूल वातावरण आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे पक्षी आकर्षित झालेत। या आगमनामुळे मुनावळे आता पक्षी पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उमटणार असून यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। कोयना बॅकवॉटरच्या एका खोऱ्यामध्ये फ्लेमिंगो आल्याची बातमी प्रसिद्ध होत आहे। या ठिकाणी फ्लेमिंगो आलेत का फेक न्यूज आहे हाही एक चर्चेचा विषय बनला आहे। पण याची स्वतः मी पाहणी केल्यानंतर कन्फर्म झालेलं आहे की त्या ठिकाणी फ्लेमिंगोज आहेत। पण काय असतो, डीप जंगल्स नाही आहेत। फ्लाईट घेण्यासाठी यांना थोडासा पळावं लागतं, त्यानंतर ते फ्लाईट घेतात। ह्यासाठी जे सुटेबल हॅबिटॅट्स आहेत, जे लेक्स आहेत, त्याच ठिकाणी यांचं आगमन असतं आणि ते येत राहतात।